अमृतसरला जायचं ठरवलं, पण प्लॅनिंग चुकलं तर? कुठे राहायचं, कुठे खायचं आणि खरंच 2 दिवसात सगळं कव्हर होतं का? हॅलो मंडळी, नमस्कार. मी नुकताच अमृतसर ट्रिप करून आलो आणि खरं सांगतो, गुगलपेक्षा प्रॅक्टिकल प्लॅनिंग देणार आहे आज. फुल 2 डे आयटनरी, बजेट ब्रेकडाऊन, बेस्ट फूड, कुठे स्टे करायचा आणि हे सगळं सिंपल भाषेत. अरे हो, प्रो टिप्स तर राहिलेच. चला तर मग अमृतसरला निघूया. तर डे 1 ला पहाटे गोल्डन टेम्पल बघा. एक वेगळीच शांतता असते इथे. मंदिराचं पाण्यातलं रिफ्लेक्शन आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण. हे एक्सप्लेन करायला शब्दच नाही. याबद्दल डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली आहे, ती नक्की चेक करा. आता इथल्या या लंगरमध्ये प्रसाद घेऊन तुम्ही अतारी बॉर्डरला जायला निघा. आता इथे जायचं कसं, रिक्वायरमेंट्स काय, तिकीट्स किती, डिस्टन्स किती, एक्सेट्रा एक्सेट्रा, या सगळ्या प्रश्नांचे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तो तुम्ही चेक करा. तिथून परत तुम्हाला गोल्डन टेम्पल जवळच सोडतात आणि आता तुम्हाला हॉटेलला जायच्या आधी भूक लागलेली असते आणि अमृतसरला आल्यावर डाएट करणं म्हणजे पापच. तर अमृतसरचं एक फेमस रेस्टॉरंट म्हणजे केसरदा ढाबा. थोडी गर्दी असते पण मस्ट विजिट प्लेस आहे. इथे तुम्हाला ऑथेंटिक पंजाबी थाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या रोटी जसं की मिस्सी रोटी, मक्के दी रोटी, पराठे, लस्सी एकदम भारी मिळतं. त्यामुळे इथे नक्की जा. यानंतर तुम्ही हॉटेलला जा आणि मस्त झोपा, कारण थकलेले असता. सकाळी आरामात उठा आणि आवरून झाल्यावर गोल्डन टेम्पल जवळ ते खाऊ गल्ली आहे, तिथे ब्रंच करा. इथे मस्त छोले कुलचे, आलू पराठे, समोसा चाट, छोले भटुरे, चाप असं तुम्हाला हवं ते सगळं गरम गरम आणि एकदम भारी मिळेल. आणि लस्सी तर इथे ग्लासमध्ये नाही, बकेटमध्ये मिळते. मस्त पोटभर खा आणि गल्लीच्या शेजारीच जालियनवाला बाग आहे, तिथे जा. हॅलो मंडळी, आज आम्ही आलो आहोत जालियनवाला बाग येथे. याच ठिकाणी 13 एप्रिल 1919 साली जनरल डायरने इनोसंट लोकांवर फायरिंग करण्याचा आदेश दिला. हे लोक इथे रॉलॅट ऍक्ट याच्या विरोधात प्रोटेस्ट करत होते. याच घटनेत शेकडो इनोसंट लोक मारले. सिर्फ 10 मिनट में 1650 गोलियां बरसीं और भीड़ में से लहू की नदियां बहने लगी. हर तरफ मौत अपना टांगा उठाने लगी. इन दरिंदों ने छोटे बच्चों तक को नहीं बख्शा. इतिहास इथे अजूनही जिवंत आहे. इथे झालेल्या घटनेचा इथला व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. परत तितकंच वाईट वाटतं आणि बुलेट मार्क्स बघून तर तिरस्कार वाटतो. यानंतर जालियनवाला बागच्या शेजारीच बरेच दुकान आहेत. तिथे तुम्ही मस्तपैकी शॉपिंग करू शकता. इथे ऑथेंटिक पंजाबी ड्रेस, शॉल फार भारी आणि स्वस्तात मिळतात. तुम्ही पण हे बघू शकता. यानंतर इथून वॉकिंग डिस्टन्सवर असलेलं हे पार्टिशन म्युझियम बघा. हे अमृतसरच्या टाउन हॉल मधलं म्युझियम वर्ल्ड्स फर्स्ट म्युझियम डेडिकेटेड टू 1947 पार्टिशन म्हणून ओळखलं जातं. इथे आत फोटो व्हिडिओ अलाउड नाहीये, पण आतल्या वस्तू आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या लोकांच्या मुलाखती बघून अंतःकरण जड होतं. यानंतर आता स्टे बद्दल बोलायचं तर इथे बरेच भक्त निवास अवेलेबल आहेत. गोल्डन टेम्पलच्या व्हिडिओमध्ये मी त्याची डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. पण आम्ही प्लॅन करत होतो तेव्हा हे फुल झाले होते, त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये राहिलो होतो. इथे गोल्डन टेम्पल जवळ भरपूर हॉटेल्स अवेलेबल आहेत. तुम्ही पण ऑनलाईन सर्च करून हे बुक करू शकता. मला विचारलं तर आम्ही आदित्य होमस्टे मध्ये राहिलो होतो. फर्स्ट क्लास एसी रूम्स, गोल्डन टेम्पल पासून वॉकिंग डिस्टन्सवर आणि रिझनेबल रेट्स हे इथले पर्क्स आहेत. तुम्ही पण हे ट्राय करू शकता.
आता बघूया इथे कसं पोहोचायचं ते. तर पहिलं ऑप्शन फ्लाईट. अमृतसरला स्वतःचं एअरपोर्ट असल्यामुळे इथे तुम्ही पुणे किंवा मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईटने पोहोचू शकता. हा इथला फास्टेस्ट, सेफेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे. दुसरा ट्रेन. इथे पुणे किंवा मुंबईवरून डायरेक्ट अमृतसर पर्यंत ट्रेन्स अवेलेबल आहेत, पण ही जर्नी 37 ते 40 तासांची जर्नी आहे, त्यामुळे मला हा प्रवास काही फिजिबल वाटत नाही. आता इथल्या इंटरनल ट्रॅव्हल बद्दल बोलायचं झालं तर इथले सगळे अट्रॅक्शन्स हे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तरी तुम्हाला चालायचा कंटाळा आला असेल तर इथे या ई रिक्षा अवेलेबल आहेत. मस्त गल्ली बोळांमधून ह्या निघतात आणि रिझनेबल रेटमध्ये ट्रॅव्हल करता येतं. आता बघूया बजेट. हॉटेल 1000 ते 1500 रुपये पर डे, टोटल 3000 रुपये. फूड 800 ते 1000 रुपये पर डे, टोटल 2000 रुपये. इंटरनल ट्रॅव्हल 200 रुपये पर डे, टोटल 400 रुपये. सो ओव्हरऑल टोटल 5400 रुपये. यात फ्लाईट्स आणि ट्रेनचे तिकीट्स इन्क्लुडेड नाहीये, कारण यांची किंमत बदलत असते, तसं तुम्ही चेक करू शकता. आणि ऑप्शनल शॉपिंग पण इन्क्लुडेड नाहीये, तुमच्यानुसार तो खर्च तुम्ही त्यात ऍड करा. आता बघूया आपल्या प्रो टिप्स. यातील पहिली, बेस्ट टाइम टू विजिट. तर अमृतसरचा बेस्ट टाइम टू विजिट हा ऑक्टोबर टू मार्च आहे, कारण या काळात थंड आणि प्लेझंट वातावरण असतं, जे साईट सीइंगसाठी साजेसं असतं. आणि उन्हाळा अवॉइड करा बरं का, नाहीतर घामाघूम होऊन जाल. दुसरी, कम्फर्टेबल शूज घाला. आता इथले अट्रॅक्शन्स वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे थोडं चालावं लागतं, त्यामुळे कम्फर्टेबल शूज असलेले बरे. आता समराईज करायचं झालं तर अमृतसर ही फक्त एक ट्रिप नाही, तर हा एक एक्सपिरियन्स आहे. इमोशनल, पॅट्रिओटिक आणि स्पिरिच्युअल सगळं एका शहरात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर पटापट ही ट्रिप प्लॅन करा, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत, मित्रांसोबत किंवा ऑफिस कलिग्स सोबतही. आणि माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या डेस्टिनेशनचा व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा. आणि मराठी ट्रॅव्हल प्लॅनिंगसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.